तर लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी होण्याचा उत्साह, सर तुम्ही तुमचा मतदानाचा हक्क बजावलाय हो ना? बोटाला शाई लावलीये. हो. आज काय वाटतं, तुम्ही पाहिलेल्या इतर निवडणुकांपेक्षा ही निवडणूक काही वेगळी आहे का? नाही, मी अनेक निवडणुकांमध्ये उभा राहिलो आहे. मी अनेक निवडणुकांमध्ये मतदान केलंय. त्या सगळ्या सारख्याच असतात. मला वाटतं चांगलं काम करेल असं सरकार शोधणं हा उद्देश आहे. आणि लोकांनी बाहेर येऊन मतदान करावं आणि आपला मतदानाचा हक्क बजावावा. आणि मला वाटतं की ही प्रक्रिया खूप सोपी आणि खूप कार्यक्षम आहे. तुमचे काय विचार आहेत? पहिल्यांदाच मतदान करणाऱ्यांवर सोशल मीडियावर आणि इतर ठिकाणी खूप भडीमार होतो. तुम्ही मीडिया फॉलो करता का? थोडंसं तुम्हाला करावंच लागतं, कारण लोकशाहीचा नागरिक म्हणून माहितीच्या आधारावर निवड करणं हे तुमचं कर्तव्य आहे. तर हो, तुमचं कुटुंब ज्या विचारांनी चाललं आहे त्याकडे दुर्लक्ष करणं हे सुद्धा एक प्रकारे अवघड आहे. त्यामुळे तुमच्या ज्या काही धारणा आहेत त्यांच्याशी प्रामाणिक राहणे आणि त्यानुसार मतदान करणे खूप महत्त्वाचे आहे. तुम्ही काय करता? तुमचं नाव काय आहे? माझं नाव अमृता आहे. माझं पदवी शिक्षण पूर्ण झालं आहे आणि मी इथे माझ्या आईसोबत काम करत आहे. आणि तुमचे काय विचार आहेत मॅम? म्हणजे तुम्ही कुटुंबासोबत, मुलीसोबत राजकारणावर चर्चा करता का? ती खूप आग्रही दिसतेय की तिनं तिची राजकीय मतं बऱ्यापैकी स्वतःपुरतीच आणि तिच्या विचारांपुरतीच प्रभावित न होता. मला वाटतं मी एक शिक्षण तज्ज्ञ आहे, त्यामुळे माझा विश्वास आहे की जरी तुम्हाला तुमचं मत मांडण्याचा अधिकार असला तरी सत्यतेच्या बाबतीत तुमची मुलं तुमचा सर्वात खरा मापदंड असतात. त्यामुळे तुम्हाला त्यांना अशा प्रकारे वारवावं लागेल किंवा त्यांना अशी मोकळीक द्यावी लागेल की ते तुमच्याशी वाद किंवा चर्चा करू शकतील. मला जास्त कळतं असं मी कधीच मानणार नाही, पण मी नक्कीच आमचं घर एक खूप आवाज करणारं कुटुंब आहे. आमच्या सगळ्यांची मतं खूप ठाम आहेत, पण आम्ही आमचे मतभेद स्वीकारतो आणि आम्ही खूप वाचन करतो. त्यामुळे आमच्यापैकी प्रत्येक जण एकमेकांना नेहमी कुठला ना कुठला लेख पाठवत असतो. विशेषतः माझे वडील, की आम्ही तो वाचावा किंवा त्याचा पाठपुरावा करावा. आणि मला वाटतं जसं ती म्हणली, माहितीपूर्ण निवड करणं खूप महत्त्वाचं आहे. तर आणि ती खूप आग्रही होती की तिने मतदानाला बाहेर यावं, जशी मी 11 वर्षांची असताना होते. मला वाटतं हा एक विशेषाधिकार आहे असं आपल्याला वाटतं जेव्हा आपण 21 वर्षाचे होतो आणि आपल्याला ते मतदान कार्ड किंवा निवडणुकीसाठी आपलं नाव यादीत असतं. त्या मताचा वापर करणे हा एक विशेषाधिकार आहे आणि आम्ही खात्री करतो की आम्ही दरवर्षी 7:30 वाजता ते करतो. वा, हो, तर माझ्यासाठी हे भावनिक आहे, कारण ती पहिल्यांदा मतदान करत आहे आणि मी माझ्या वडिलांसोबत आहे ज्यांच्यासोबत मी नेहमीच मतदान केलं आहे आणि माझ्या नवऱ्यासोबत. तर हे भावनिक आहे. ठीक आहे. सोशल मीडियावर पण खूप गोंगाट असतो नाही का? ही एक चांगली गोष्ट आहे का? म्हणजे कारण एका अर्थाने प्रत्येकाला आपलं मत मांडता येतं, अर्थात खूप गोंगाट पण असतो. तुम्ही त्यावर कशी प्रतिक्रिया देता सर? बघा, माझ्या वयात सोशल मीडिया जीवनाचा एक भाग आहे. त्यामुळे तुम्ही त्याच्याकडे बघता आणि सर्वोत्तम निवड करता. म्हणजे सोशल मीडियावरील प्रत्येक गोष्ट तुमच्यासाठी एक माहिती असते. त्याबद्दल सारासार विचार करता येण्यासाठी मला वाटतं हे चांगलं आहे, कारण मतदान म्हणजे लोकशाही. सोशल मीडिया पोस्ट संवादाला चालना देतात आणि लोकशाहीमध्ये याचीच गरज असते. तुम्हाला सहभागी होण्याची गरज आहे आणि तुम्हाला सहभागी होता आले पाहिजे आणि ते करण्यासाठी तुम्हाला तुमच्या माहितीची गरज आहे. इथे माझ्यासोबत 3 पिढ्या असल्यामुळे प्रत्येक पिढीचे प्राधान्यक्रम खरंच खूप वैशिष्ट्यपूर्ण आणि वेगळे आहेत असं तुम्हाला वाटतं का? मी हो म्हणेन. मी म्हणेन अजिबात नाही. मी हो म्हणेन फक्त कारण की मी माझा प्रबंध याच विषयावर केलाय. तर जेव्हा तुम्ही एका विशिष्ट पिढीचे असता तेव्हा तुमचे असे वेगवेगळे मुद्दे असतात जे तुमच्या मतदानाला दिशा देतात. म्हणून आम्ही तिघी कदाचित एकाच गोष्टीवर सहमत होणार नाही आणि हे केवळ या वस्तुस्थितीवर आधारित आहे की आम्ही 3 वेगवेगळ्या पिढ्यांच्या आहोत. उत्तम. बरं, नवीन पिढ्या जशा येतात तसतशा चिंता बदलतात का? हो, मला वाटतं चिंता बदलतात, कारण जग स्थिर नाही. जग बदलत आहे, विकसित होत आहे, त्यामुळे बदल घडतात.